नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। राज्याच्या राजकारणात एक अतिशय महत्त्वाची बातमी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षात वाढलंय इनकमिंग आणि भाजपा महायुती शिंदे गटाला बसलाय मोठा धक्का। मुंबईत नेमकं काय झालंय, कोणता तो भाजपाचा नेता आहे 2000 गाड्या घेऊन आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर आज होणार जाहीर प्रवेश। नेमका तो कोणता नेता आहे, महानगरपालिका निवडणुकीआधी भाजपाला कसा धक्का बसलेला आहे ते आपण सविस्तर बघूया। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण बघूया नेमका तो कोणता नेता आहे आणि त्याने पक्षप्रवेश करायचं ठरवलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दिला। अनेक सर्वात जास्त आमदार खासदार हे सुद्धा जरांगे पाटलांना भेटून आले, परंतु भाजपा महायुतीकडूनच जे मुंबईत मराठी माणसावर जो अन्याय झाला आणि त्यांचं खाणं पिणं बंद केलं होतं, त्यामुळे अनेक मराठी माणसं भाजपवर नाराज होती। गावातून आलेला गरीब शेतकरी यांची जी भाजपाने अवस्था आणि हाल केले ते बघून अनेक पक्षातून बाहेर जाण्यास इच्छुक तयार झाले, कारण भाजपा हा फक्त राजकारणासाठी लोकांचा वापर करतो अशी भावना आता लोकांमध्ये झाली आहे। त्यामुळेच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य असलेले कार्यकारिणीमध्ये महत्त्वाचा भाग असलेले नेते विकास शिंदे हे सुद्धा मराठा आरक्षणात अग्रेसर होते। त्यांनी जवळून बघितलं की आंदोलन कसं चालू होतं आणि भाजपाने कोर्टद्वारे आणि पोलिसांद्वारे कशी अवस्था केली होती। त्यामुळे राजकारणात जर सोबत जायचं असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखा सच्चा आणि समाजाला असा सुसंस्कृत नेताच पाहिजे। त्यामुळे आणि भाजपाला जर विरोध करायचा असेल तर उद्धव ठाकरेच विरोध करू शकतात, म्हणूनच त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करायचा निर्णय घेतला। सोबतच अनेक भाजपाचे पदाधिकारी, त्यामध्ये मुंबईतील अनेक जे काही भाजपाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील, मंडल अधिकारी असतील, असे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी घेऊन ते आज किंवा उद्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करणार आहेत। राज्यात दर सुख सुविधा आणि चांगलं जे काही राजकारण करायचं असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही असं सर्वांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं आम्हाला पटल्यामुळेच आम्ही ठाकरेंसोबत येत आहोत असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे मुंबईत महानगरपालिकेअगोदर शिंदे यांनी हा दिलेला भाजपाला झटका सर्वात मोठा आहे, कारण अनेक जण भाजपमध्ये जात असताना आता मात्र अनेक जण ठाकरेंच्या सोबत येत आहेत, कारण महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंची युती होणार असून जे काही विरोधक आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत, कारण दोन ठाकरे जर एकत्र आले तर मराठी माणसाची मतं ही ठाकरेंनाच मिळणार यात काही शंकाच नाही। त्यामुळे आता येणारं राजकारण नेमकं काय होणार आणि भाजपा कशा प्रकारे याच्यावर उत्तर देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचा झेंडा फडकेल का? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।